करा प्लीज. चला चालू करूया. शुभम गोलंदाजी मार्कर दिसतायत. सामना सुरू होतोय. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना असेल. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू उसळी घेत यष्टीरक्षकाकडे अडवला गेला. पंचांचा निर्णय वाईड. एक धावाली धावफलकावर. अरुण बा 11 या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा चेंडू चांगला आल्यानंतर चांगल्या टप्प्यावर धाव घेण्यासाठी पुढे सरसावले दोघे फलंदाज. एका दिशेने धावतायत आणि निश्चितपणानं मिसअंडरस्टँडिंग कुठंतरी काहीतरी चुकलेलं आहे फलंदाजांमध्ये आणि पहिला गडी धावचित या ठिकाणी झालेला आहे. अनफॉर्च्युनेट पियुष महाजन आउट. विदाउट फेसिंग. अरुणबा संघाच्या प्लेयरांनी खाली बसावे. सेम टी शर्ट असल्या कारणाने फिल्डरांना समजत नाही. अरुणबा नेक्स्ट बॅट्समन नेक्स्ट बॅटर नवीन बॅटर मैदानात आली. चांगली गोलंदाजी. शुभम चांगल्या लेंथवर चेंडू टाकतोय. पहिला चेंडू वाईड होता. त्यानंतर दोन चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर त्यानं टाकले आणि त्याचा मोबदला देखील त्याच्या संघाला मिळाला. एक गडी बाद करण्यात यश आलं. दोघेही फलंदाज एका एंडवर धावत होते. धाव त्या ठिकाणी नव्हती. धाव घेण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग याचा फलंदाज निघालेला होता. परत एकदा थोडंसं अंडरस्टँडिंगमध्ये कुठेतरी गफलत या ठिकाणी आपण बघू शकतो. दोघांमध्ये तालमेल तेवढी काही व्यवस्थित होत नाही. अंडरस्टँडिंग इट इज द ओनली क्वेश्चन बिटवीन द बोथ बॅटर्स. Arunba 11 on the toss and elected to bat first. Just wait and watch what will happen in the next. हा चेंडू परत एकदा स्विच इट खेळायचा होता. त्याला उजव्या हाताचा फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज होऊन खेळण्याच्या प्रयत्नात निर्धाव गेला. हा चेंडू एकूणच 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत या षटकात केवळ एकच धाव आलेली आहे आणि एक गडी देखील बाद झालेला आहे. कुठेतरी चांगल्या टप्प्यावर टिचून गोलंदाजी होते. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेत यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू जातोय. त्याला अडवला गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज. एका धावेने धाव फलक हालतोय. बऱ्याच वेळानंतर पहिली धाव या ठिकाणी आली बॅटने आणि निश्चितच या एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 2 या एकूण धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. या षटकातला म्हणजे पहिल्या षटकातला अंतिम चेंडू टाकेल शुभम. अतिशय चांगली गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. याने सय्यद कन्स्ट्रक्शन्स संघाकडून गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू या षटकातला लॉफ्ट केला. त्या कव्हरवरून चेंडू ट्रॅव्हल होतोय वेगानं. अगदी गोळीच्या वेगानं क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय. आपोआप आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणानं चेंडू जरी अडवला गेला मात्र चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. अंतिम चेंडूवर 4 धावा. षटक देखील संपन्न झालेलं आहे. पूर्ण झालेलं आहे. एका षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 6. एक गडी बाद 6. अरुणबा 11 प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय. यस लव दादा गोलंदाजी करतायत. नवीन षटकाचा पहिला चेंडू लॉफ्ट केला. लॉंग ऑफच्या दिशेने कोणी नाहीये त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑफ वायडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार खेचला गेला.
आणि कुठेतरी लेंथ ओव्हर पिच झाला तो चेंडू, त्याचा पुरेपूर लाभ या ठिकाणी उचलला गेला. आपल्याला जर या संपूर्ण मालिकेला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलं जायचं असेल तर आपण जोडलं जाऊ शकतात. tenniscricket.in माध्यमातून किंवा CPL पर्व सीझन पहिलंच्या माध्यमातून देखील आपण जोडले जाऊ शकतात. आणि या संपूर्ण मालिकेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर बघू शकतात. परत एकदा आखो टप्प्या चेंडू होता ज्याला खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने झेल टिपला गेलेला आहे सर्कलमध्ये. आणि अशा पद्धतीनं दुसरा गडी बाद, दुसरा हादरा, हिशोब बराबर. चला नवीन बॅटर्सचं नाव विचारून घ्या. चेतन न्यू बॅटर्स. यस, कोणीतरी अपयशी ठरतं, कोणाला तरी संधी उपलब्ध होते. बघूया काय करतो चेतन. चेतनसाठी हा चेंडू मिडल लेगच्या इष्टीच्या जवळपास त्याला फिरून द्यायचं होतं. रिस्टिव्ह वर्क ज्याला म्हणतात, कलायू का इस्तेमाल ज्याला म्हणतात, स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने आपण ज्याला म्हणत, चेंडू अडवला गेला विदाऊट रन. त्या ठिकाणी कुठलंही धाव घेण्यात यश आलं नाही. अशा पद्धतीने 12 धावा धावफलकावर, 2 गडी बाद, 12.1.3 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर अरुण बा 11 नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतायत. चांगला चांगला लॉफ्ट केलाय, सुंदर दर्जेदार झेल देखील टिपला गेलाय. नेत्रदीपक अशी कामगिरी शतरक्षकाची. अफलातूनरित्या चेंडू त्यांनी कॅच केलेला आहे आणि अशा पद्धतीनं तिसरा गडी देखील या ठिकाणी बाद झालेला आहे. घेतलेला निर्णय सत्कारणी लावणं हे आपल्या फलंदाजीवर, आपल्या कर्तृत्वावर, आपल्या कार्यकुशलतेवर अवलंबून असतं. या ठिकाणी तिसरा गडी बाद झालेला आहे. बघूया घेतलेला निर्णय अजून पुढे किती मोठमोठे हादरे देतो. 1.4 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावर केवळ 12 धावा असताना तिसरा गडी तंबूच्या आश्रयासाठी परततोय. आणि बघता बघता 3 गडी या ठिकाणी पडलेले आहेत. 12 धावा धावफलकावर आहेत. 1 धावांचा निश्चित अंक त्यांच्या डोक्यात असेल, 1 धावसंख्या त्यांनी पाहिली असेल, त्या धावांचा पाठलाग ते करत असतील. एक सन्मानजनक धावसंख्या त्यांना उभी करायची असेल, एक आव्हानात्मक धावसंख्या. अफलातून गोलंदाजी होते. परत एकदा चांगल्या लेंथवर सुंदर टप्प्यावर गोलंदाजी, चांगल्या पद्धतीने रक्षात्मकरित्या सुरक्षितरित्या खेळून काढलं होतं. 1 धाव, एक चोरटी धाव या ठिकाणी संपन्न केलेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या ती पुढे सरकलेली आहे. मात्र 3 हादरे, 3 झटके देखील या ठिकाणी लागलेले आहेत. धावफलकावर 13 धावा, 3 गडी बाद, 13 दुसऱ्या षटकातला, पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू असेल. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी राहिली. 5 चेंडूमध्ये 7 धावा देत 2 गडी देखील त्यांनी बाद केलेले आहेत. लवजी सोनवणे गोलंदाजी करतायत. त्यांच्या षटकातला अंतिम चेंडू आहे. उजातन वरदोगे टाकला चेंडू. चांगल्या कष्टाचं फळ नेहमी चांगलंच असतं. अंतिम चेंडू निर्धाव षटक देखील संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 13 धावा, 3 गडी बाद, 13. अरुण बा 11. चोपडा प्रीमियर लीग सीझन फर्स्ट पर्व पहिले ज्याला म्हणूया आपण. चला बॉलरचं नाव विचारून घ्या बरं. चला बादल कोण टाकते बॉलिंग.
अरे शुभम हा दूसरा आहे का? नहर की पहली गेंद घूमकर खेलने के प्रयास में अंपायर का डिसीजन आ रहा है वाइड। इसका मतलब ये गेंद लेग स्टंप को मिस कर रहा था, तो इस तरह से 1 रन का इजाफा हो चुका है। अभी कुल मिलाकर रन संख्या अगर देखी जाए तो 14 रन है। 3 खिलाड़ी जरूर गंवाए हैं। 12 गेंदों का खेल हुआ है। 14 रन, 7 रन प्रति ओवर के हिसाब से रन बन रहे हैं। अब एक लक्ष्य निर्धारित करना है, अभी लंबा कार्य करना है, बहुत ही बड़ा कार्य है। इट इज हरकुलियन टास्क इन फ्रंट ऑफ द बैट्समैन पॉइंट ऑफ व्यू। यू हैव टू सेट समथिंग। 14 धावा, धाव फलकावर। चेक कर काय यस, नो बॉल। जो अनिवार्यता जो होती है क्रिकेट की, उस रूल्स के तहत अगर देखा जाए तो काफ़ी नज़दीकी मामला दिखाई दे रहा था। उसका मतलब ये गेंद लगभग उसी रूल्स को ब्रेक करता हुआ, इसके कारण अभी फिलहाल नो बॉल। तालिब ओवर करेंगे, अभी देखेंगे, देखते हैं किस तरह की दिशा लंबाई ये भी रखते हैं। अरुण भाई 11 ऑन द टॉस एंड इलेक्टेड टू बैट फर्स्ट 14। ये इस ओवर की अगली गेंद जो कि तालिब कर रहे थे, बहुत ही खूबसूरती के साथ कट करके खिलाए पॉइंट के खिलाड़ी के सर के ऊपर से। गेंद बाउंड्री लाइन के नजदीक रुका जरूर है, देखना चाहेंगे पैरों से या गेंद लग रहा है कि सीमा रेखा के बाहर चला गया। छोटा दर्शक, नन्ना मुन्ना दर्शक जो बता रहे हैं कि ये गेंद सीमा रेखा के बाहर चला गया था। 4 रन, बेहतरीन प्रयास खिलाड़ी का। गेंद को रोकने के लिए पूरा समर्पण था वहां, लेकिन दुर्भाग्यवश गेंद सीमा रेखा के बाहर चली गई थी 4 रन के लिए। चौका आया। वेलकम तालिब जी, आपका भी स्वागत किया जाता है। तो कुल मिलाकर 2.1 ओवर 18, 3 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर। अरुण बा 11, एक बार फिर तालिब दाहिने हाथ से ओवर द विकेट। गेंद एक बार फिर ऊंची दिशा में गेंद गया है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, मैदान के अंदर कैच छूट गया है, बल्कि कैच नहीं ले पाए हैं। बहुत मुश्किल है इस वक्त उस दिशा में मैदान के फील्ड करना, अपने आप में बहुत ही मुश्किल, क्योंकि सूर्य देवता पूरे तरीके से आंखों के सामने है। यहाँ से बहुत आसान लगता है। अच्छा प्रयास भी कह सकते हैं खिलाड़ी का, लिया जा सकता था, इतना कोई ज़्यादा मुश्किल कैच नहीं था, लेकिन जो हुआ सो हुआ। जीवन दान भी कह सकते हैं। इस बार बहुत ही बुद्धिमानी के साथ गेंद को हल्के हाथों से महेश टैप करके एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी की आगे गेंद को फ्लेस करते हुए सिंगल ले लिया, भाग लिया। बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट, कह सकते हैं कि आंखों आंखों में इशारा किया हो, और इस तरह से 1 रन भाग लिया। 20 अभी फिलहाल इसी 1 रन की मदद से तीसरा ओवर जारी है। 3 गेंदों में 6 रन खर्च कर चुके हैं तालिब। कुल मिलाकर बल्लेबाजी का जहां तक सवाल है, योगेश 3 गेंद के ऊपर 6, अली 4 गेंद के ऊपर 5। ये गेंद तालिब का बेहतरीन टाइमिंग और प्लेसमेंट दिखाई दे रही है, लेकिन कह सकते हैं कि सही से नहीं खेल पाए थे। हल्का सा बल्ले का बाहरी किनारा लगा हो, पॉइंट या कवर के खिलाड़ी की
बाई ओर से गेंद गया था। पॉइंट का खिलाड़ी जो कि एक खिलाड़ी डीप में भी है, उनसे काफ़ी आगे थी ये गेंद। जब तक खिलाड़ी भागे गेंद को उठाए फील्ड करके थ्रो करे, एक सिंगल रन बनाने का पर्याप्त समय, लगातार अच्छी गेंदबाजी कह सकते हैं कि अब तक रही है फील्डिंग करने वाली टीम यानी सैयद कंस्ट्रक्शंस। काबर यस यस मित्रा जरा समजून घ्या, वारंवार सूचना आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत। फिर भी बने हैं इसी 4 रनों के साथ। तीसरा ओवर भी पूरा हुआ, 25 3 ओवर का खेल पूरा। अरुण बाई 11 3 ओवर के बाद 25 रन है 3 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर। 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 25 धावफलकावर। चला थोडं लवकर घ्या। लवजी गेंदबाजी का क्रम जारी रखते हुए पहले ओवर से 7 रन खर्च किए थे, 2 सफलता अर्जित की थी, कुल मिलाकर 3 सफलता, 3 विकेट जो गिरी हुई उसमें से 2 विकेट इन्हीं के नाम है। नहीं कि पहली गेंद बहुत ही लाजवाब गेंद थी लेकिन टाइमिंग देखने लायक थी, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक फ्रंट फुट के ऊपर आते हुए पॉइंट की दिशा में कवर के ऊपर से, कवर पॉइंट के ऊपर से 6 रन, अनबिलीवेबल स्ट्रोक। बहुत बहुत जान चाहिए इस स्ट्रोक को खेलने के लिए, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक देखने को मिला। एक और जबरदस्त गेंद, जबरदस्त अपील हो रही है, लाजवाब गेंदबाजी, बेहतरीन कमबैक गेंदबाज का, रिप्लाई जैसे कह सकते हैं, फैंटास्टिक रिप्लाई गिवन बाय द बॉलर। 1.2 ओवर, no maiden 13 runs and 2 wicket. This is the bowling analysis for लव जी। लव दादा एक बार फिर
दाहिने हाथ से ओवर द विकेट, एक बार फिर बहुत ही खूबसूरत टाइमिंग और प्लेसमेंट दिखाई दे रही है। पहला रन पूरा कर लिया पॉइंट का खिलाड़ी दाई और गोली की रफ्तार से रनिंग लाइक अ पैंथर, पिकिंग द बॉल्स एंड थ्रोइंग द नॉट स्ट्राइकिंग एंड एंड सेविंग अ सर्टन कपल ऑफ रन्स, आई मीन 3 रन्स। 3 रन लगभग बचा ही लिए है ऐसा लग रहा है। शानदार फील्डिंग युवा खिलाड़ी की बाउंड्री लाइन के नजदीक देखते ही बनती है। अच्छी गेंदबाजी के साथ साथ अच्छी फील्ड प्लेसमेंट भी करना अनिवार्य है। क्रिकेट एक सांघिक खेल, लगातार हर एक खिलाड़ी को अपना कार्य करना अनिवार्य होता है। ये टाइमिंग लाजवाब है, प्लेसमेंट भी सही है और लगभग लगभग हवा में उड़ती हुई गेंद को कैच करने का प्रयास था। 6 रन जरूर आए हैं। खिलाड़ी का प्रयास व्यर्थ रहा, लेकिन प्रयास के पूरे मार्क्स जरूर में दिए जाएंगे, भले ही 6 रन मिले हो। अड़तीस इसी एक छक्के के साथ 7 गेंद के ऊपर 14 योगेश के बल्ले से, 7 गेंद के ऊपर 15 अली के बल्ले से, कुल मिलाकर 38। ये डॉट बॉल जरूर रही। 8 गेंद के ऊपर 15 भी अली के बल्ले से, एक छक्का और 2 चौके लगा चुके हैं अली। वही जहां तक योगेश का सवाल है, एक छक्का और एक चौका इनके बल्ले से भी आया है, तो एक अच्छी साझेदारी इन दोनों के बीच चल रही है। एक बार फिर आगे बढ़ते हुए गेंद को खेलना चाहते थे, सही से टाइमिंग नहीं हो पाई। अच्छी फील्डिंग, लाजवाब फील्डिंग जरूर है। नजदीकी मामला दिखाई दे रहा है। अंपायर ने तीसरे अंपायर के लिए भेजा है, देखते हैं क्या डिसीजन रहता है तीसरे अंपायर का। जस्ट अ वेट एंड वॉच व्हाट विल हैपन इन द नेक्स्ट। लग तो रहा है कि काफी नजदीकी मामला है। जबरदस्त फील्ड करके हुए थ्रो किया था, काफी अच्छी दौड़ लगाई थी, बल्ला ड्रैग भी किया है। लग तो रहा है कि लगभग लगभग पहुंच गए हैं, ऐसा लग रहा है। अंपायर देख जरूर रहे हैं जी, बहुत ही आसानी के साथ अंदर पहुंच चुके हैं। बहुत ही शानदार दौड़, रनिंग बिटवीन द विकेट हैज बीन द की इन दिस पर्टिकुलर रन। बहुत ही लाजवाब रन। दूसरा ओवर लव जी का पूरा हुआ। 2 ओवर कोई मेडन नहीं, 21 रन, 2 सफलता है उनका बॉलिंग एनालिसिस। 4 ओव्हर का खेळ पूरा, 39 रन बने हे। 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा झालेल्या आहेत। 40 धावा झालेल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर। शुभम जो कि अपना दूसरा ओवर करने जा रहे हैं। पहले ओवर में 6 रन खर्च कर चुके थे। 4 ओवर के बाद 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा, 43 at the completion of 4 over. It means 24 more legitimate delivery has been the left in this match. Just wait and watch. थोड़ा जल्द करें, लंबी लंबी परछाइयाँ होती हुई सूर्य देवता भी अपनी पश्चिम दिशा की ओर निकल चुके हैं। अंतिम समय का खेल अभी चल रहा है, दोनों टीमें कोऑपरेट करें। ये गेंद घूमकर खेलने के प्रयास में नए ओवर का पहला गेंद वाइड हो गया। लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर थी गेंद। 1 रन ऐड होता हुआ टोटल में। शुभम की ये गेंद बहुत ही जबरदस्त है। डाइविंग एफर्ट, पहले ही कमिट हो रहे थे, गेंद को ना ही कैच कर पाए और ना ही रोक पाए। बेहतरीन प्रयास बादल का, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन, प्रयास के पूरे मार्क्स दिए जा सकते हैं। काफी मुश्किल। यस, एक बार फिर देखना चाहते हैं कि गेंदबाज ये गेंद थ्रो कर रहे हैं या नहीं। यस, चेक तो करून घ्या।
Yes, a legal delivery, the fair deliveries. शुभम 1.1 ओवर कोई मिनट नहीं, 11 रन, कोई सफलता नहीं। एक बार फिर दाहिने हाथ से राउंड द विकेट से गेंद उठाकर खेलने का प्रयास, गेंद खड़ी हो गई है, खिलाड़ी भाग रहे और इस बार कोई गलती नहीं, कैच कर लिए गए, सफलता हासिल की। विकेट जरूर गिरा है, लेकिन कह सकते कोई इतना कोई ज़्यादा बुरा स्कोर कार्ड नहीं है अभी। जहां तक बैटिंग पॉइंट ऑफ व्यू से अगर देखा जाए तो 45 रन 4 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर 5वां ओवर जारी है। 4.2 ओवर का खेल, 45 रन बने हैं, 45 रन। यस, नेक्स्ट मैन वॉक इनटू द मिडल, नितिन निम्बालकर। नेक्स्ट बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं, अरुण बा 11 इनकी ओर से अभी फिलहाल छठे बल्लेबाज की हैसियत से मैदान के अंदर गए हैं। इसके बाद और 3 ओवर का खेल बचा है, कुल मिलाकर 22 गेंदों का खेल अभी बचा हुआ है, तो काफी वक्त अभी फिलहाल जाया हो रहा है। दोनों टीमें थोड़ा जल्द करें, दोनों टीमों के खिलाड़ियों से रिक्वेस्ट की जाती है थोड़ा जल्द करें। दोघे संघाच्या खेळाडूंना एक नम्र विनंती आहे, थोडं लवकर घ्या। ये गेंद एक बार फिर बेहतरीन गेंदबाजी, लाजवाब फील्डिंग भी हुई है, अच्छी फील्डिंग जरूर हुई थी, लेकिन कह सकते हैं कि तालमेल अच्छा था। दोनों बल्लेबाजों के बीच बेहतरीन तालमेल होने के कारण एक रन आसानी के साथ पूरा कर लिया। इट हैज बीन द फैंटास्टिक रनिंग बिटवीन द विकेट, द 26 यार्ड्स डिस्टेंस कवरिंग लाइक अ पैंथर जिसको कह सकते हैं, बहुत ही तेज भाग रहे विकेटों के बीच, और उसका नतीजा यह है कि अभी 46 रन बने हैं, 4 खिलाड़ी गवाह है, 50 के नज़दीक है, 5वां ओवर जारी। इस ओवर की 3 गेंदें बची है। जहां तक शुभम की गेंदबाजी का सवाल है, अच्छी गेंदें जरूर कर रहे हैं बीच बीच में। एक बार फिर आगे निकलते हुए गेंद को खेलने का प्रयास, विकेट के पीछे गेंद गया, स्क्वायर लेग अंपायर, आई मीन विकेट कीपर की दाई ओर से गेंद फीड हो रहा है, काफी सुस्त दिखाई दी है, उसका लाभ मिला है बैटिंग करने वाली टीम को, आसानी के साथ दूसरा रन पूरा कर लिया। वंस अगेन अ फैंटास्टिक रनिंग बिटवीन द विकेट, हैज बीन आउटस्टैंडिंग रनिंग बिटवीन द विकेट। The only key running between wicket is the understanding for the both batsmen. शुभम 1.4 ओवर कोई मैटर नहीं, 12 रन, 1 सफलता, ये उनका बॉलिंग एनालिसिस। 2 गेंदें बची है इनके स्पेल की, अभी इसके बाद और 3 ओवर का खेल बचा है। ये गेंद शुभम की बहुत ही बेहतरीन टाइमिंग, लाजवाब एलिवेशन, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, हल्का सा मिड विकेट मिड ऑफ की दिशा से होता हुआ गेंद, 4 रन, बेहतरीन टाइमिंग और प्लेसमेंट। एलिवेशन लाजवाब था, जानते थे कि कोई खिलाड़ी पीछे नहीं है, बेहतरीन टाइमिंग, दनाता हुआ गेंद 4 रन के लिए भेज दिया। 50 रन भी पूरे हुए इसी चौके की मदद से। अभी फिलहाल 52 है। इस ओवर का अंतिम गेंद, 5वें ओवर का आगे बढ़ते हुए खेलने का प्रयास, गेंद विकेट कीपर ने रोक लिया है। अंतिम गेंद, डॉट बॉल, ओव्हर पूरा हुआ, 5 ओव्हर का खेळ पूरा, 5 षटकांचा डाव या ठिकाणी संपलेला आहे, आय मीन 5 षटकांचा खेळ संपलेला आहे, 52 धावा झालेल्या आहेत. चला दोघही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे थोडं लवकर लवकर घ्या प्लीज. ही 3 षटकं आणि त्यानंतर परत 8 षटकांचा खेळ, एकूण 11 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक है. नेवर की अगली गेंद जिसको कि खेलना चाहते थे स्क्वायर लेग अंपायर की दिशा में गेंद को सही से टाइम नहीं कर पाए, बल्कि सही से बल्ला बिल्कुल नहीं लगा था. डॉट बॉल. कौन है? मंगेश पहला डॉट बॉलर कौन है? मंगेश.
पुढचे गोलंदाज मंगेश भाऊ. समोर आहे नितीन निंबाळकर. आणि उत्कृष्ट असा या ठिकाणी शॉट मारलेला आहे नितीन निंबाळकर यांनी. 6 धावा. आपल्या ओव्हरचा तिसरा बॉल घेऊन मंगेश भाऊ तयार. समोर आहे नितीन. आणि अक्कू टप्प्याचा चेंडू थोडासा मागच्या साईडला गेला आणि वाईट घोषित केला पंचांनी. होऊन जाताना होते शब्द नाही सापडत सर. जेव्हा माईक येतो ना तेव्हा काय बोलायचं शब्द नाही सापडत. हा होईल हळूहळू. पुढचा चेंडू मंगेश. समोर आहे नितीन आणि पूर्णपणे या ठिकाणी मिस केलेला आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडू. या षटकातले 3 बॉल झालेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा उचलून मारलेला आहे सीधा शिमेरेषे बाहेर. 6 धावांकरिता. वाकड्या तिकड्या बावडीचा हिरवा हिरवा पाला. पठ्याने षटकार मारलाय झुकेगा नाही साला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे मिस झालेले आहेत नितीन निंबाळकर. पुढचा चेंडू घेऊन तयार. समोर आहे नितीन निंबाळकर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि उत्कृष्ट असा झेल. या ठिकाणी नितीन निंबाळकर यांना परत फिरावं लागेल. कॅच कोणी घेतली? नाजिम सय्यद यांनी कॅच घेतलेली आहे. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक आणि या टीमचे कर्णधार नाजिम सय्यद. पुढचा फलंदाज. पुढचा फलंदाज दिव्येश आहे का? फलंदाजाचं नाव सांगा. दिव्येश. 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 नवीन गोलंदाज तालिब तेली आपल्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्गावर तयार. समोर आहे दिव्येश आणि उचलून मारलेला आहे. 6 धावांकरिता. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार. या ठिकाणी मोहम्मद अली कर्णधार. कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट. पुढचा चेंडू पुन्हा मारण्याच्या नादात मिस केलेला आहे आणि निर्धाव चेंडू. फुलटो चेंडू या ठिकाणी रिंग रिंग रिंगा. बॉल गेला लंबा. खुश झाली रंभा. खूपच छान या ठिकाणी षटकार. खेचलाय दणदणीत षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. कॅप्टन लीडिंग ऑन द फ्रंट मोहम्मद अली.
पुन्हा अखूट टप्प्याचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात मिस झालेले आहेत मोहम्मद अली. या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत आणि 77 रन झालेले आहेत. 5 गडी बाद. पुढचा चेंडू घेऊन तालिबाई पुन्हा एकदा उचलून मारलेला आहे. बॉल जास्त खूप हाय गेलेला आहे आणि फंबल झाले पण कॅच मात्र त्यांनी सोडली नाही. आणि कॅच घेणारा आहे महेंद्र कोळी, मॅन फ्रॉम कोळंबा. आणि नेक्स्ट फलंदाज आपण या ठिकाणी पाहतो आहोत धर्मा भाऊ, जे की उत्कृष्ट फलंदाज आहेत. धर्मेंद्र सोनोने या ठिकाणी फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि उत्कृष्ट असे अष्टपैलू खेळाडू आहेत ते. या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन तालिब तेली तयार. खूप मोठा असा लंबा रनअप त्यांचा आणि समोर आहे धर्माभाऊ आणि त्यांनी सिंगल साठी टॅप केलेला आहे. पण उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग या ठिकाणी क्षेत्ररक्षण बादल बारेला यांचं. ओव्हर चेंज. हाँ भैया बेचैन वाला लग रहा है. अरे बाप चलने दे रहा हूँ धीरे धीरे. फोल्डर फाइल ना हो. हाँ भैया. हाँ ये वाली ऐसी वाली. हाँ अभी वही करना पड़ेगा भैया, रिटायर होने के कगार पे अपन. चलो फिर बॉलर ने मंगेश. अखूट टप्प्याचा चेंडू मारण्याच्या बेतात या ठिकाणी सीधा कॉटन बॉल. बॉलिंग भी खुद और कैचिंग भी खुद. आणि पुढचे फलंदाज या ठिकाणी नाव पुढचे फलंदाज सचिन शिंपी. आणि लवकरात लवकर सामना या ठिकाणी कंटिन्यू करा कारण सेकंड इनिंग पण आपल्याला करायची आहे. वेळेच्या अभावी या ठिकाणी त्रास. पंचांना विनंती की लवकरात लवकर. पुढचा चेंडू उत्कृष्ट असा टप्पा पूर्णपणे ब्लॉक झाले या ठिकाणी फलंदाज. 77 या शेवटच्या षटकाचे 2 चेंडू झालेले आहेत. 7 गडी बाद 77 रन. 777 या ठिकाणी झालेले आहेत आणि 7 ओव्हर पूर्ण झालेले आहेत. कट केलेला आहे 1 रन साठी आणि एकच धाव या ठिकाणी. मंगेश भाऊ आपल्या षटकाचा चौथा बॉल घेऊन तयार. समोर आहे धर्मा भाऊ. स्टेप आउट करून मारलेला षटकार. ओ माय गॉड. वाकड्या तिकड्या बाबडीचा हिरवा हिरवा पाला. पठ्ठ्याने षटकार मारलेला आहे. झुकेगा नाही साला. आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार या ठिकाणी धर्माभाऊ सोनोने यांच्या बॅटीतून. पुन्हा एकदा रिंग रिंग रिंगा. बॉल गेला लंबा. खुश झाली रंभा. शेवटचा बॉल आहे ना.
या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन बॉलर तयार आहे. पाहूया षटकारांची हॅट्रिक होती की नाही. पुन्हा एकदा स्टेप आउट केलेला आहे, ऑफ साइडला मारलेला आहे आणि या ठिकाणी चौकार. ओ माय गॉड, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव चौकार. आणि लवकरात लवकर या ठिकाणी लाईनीमध्ये ग्राउंडमध्ये प्रवेश करायचा आहे अरुणबाई या टीमने. लवकरात लवकर निघतानाही समोरच्या टीमने लाईनीतच निघायचं आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी जेव्हा जातील तेव्हा देखील लाईनीतच जायचं आहे. लवकरात लवकर फिल्डिंग लावा. हॅलो, खेळावंच लागेल. लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायची आहे, नाहीतर मग अंधार पडल्यावर असं नको व्हायला की बॉल दिसत नाही, हे नंतर चालणार नाही. या संघाचे संघ मालक आहे अरुण बा उर्फ अरुण पाटील. जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा आयोजित जी चोपडा प्रीमियर लीग पर्व पहिलं आहे त्याची दुसऱ्या दिवसाचा हा शेवटचा सामना या ठिकाणी आपण बघत आहोत. आणि हा सामना मात्र इथेच लाईव्ह नाही तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून देखील पाहू शकतात. tenniscricket.in या चॅनलवर. आणि जेवढे प्रेक्षक इथं आहेत तेवढेच प्रेक्षक यूट्यूब लाईव्ह वर देखील ऑनलाईन आहेत. आणि आमची tenniscricket.in ची टीम देखील उत्कृष्ट असं या ठिकाणी छायाचित्रण करत आहेत. मोहम्मद अली आपल्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन तयार. आणि या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर ड्राईव्ह केलेला आहे निखिल आणि हा गेला चौकार. 95 करायचे. पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा. दुसरा चेंडू घेऊन पहिल्या षटकाचा मोहम्मद अली. समोर आहे निखिल आणि पुन्हा एकदा त्याच प्रयत्नात रनआउट होऊ शकतात या ठिकाणी, पण पूर्णपणे सेफ. पंचांचा निर्णय आहे, सेफ आहे बल्लेबाज.
आणि या ठिकाणी आपण साईडला लेकरांना पाहू शकतो की पुढच्या सीझनसाठी ते तयार होत आहेत. आखू टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला मारण्याच्या बेतात मिस टाइम झाला आणि मिड ऑफच्या हातात चेंडू गेलेला आहे. 1 धावाने संतुष्ट व्हावे लागेल तालिब भाईला. पुढचा चेंडू घेऊन मोहम्मद अली, समोर आहे निखिल आणि पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा हा बॉल आणि त्याला उत्कृष्ट असा सन्मान देऊन 1 रन या ठिकाणी निखिलच्या बॅटीतून आलेला आहे. आणि पुढच्या पर्वासाठी नानांचे सुपुत्र लकी भाऊ हे प्रॅक्टिस करत असताना आणि त्याचबरोबर आशिष भाऊ यांचे सुपुत्र देखील आहेत. पुढचा चेंडू घेऊन आणि उचलून मारण्याच्या बेतामध्ये सरळ नितीन निंबाळकरच्या सुरक्षित हातामध्ये या ठिकाणी झेल झालेला आहे. आणि जे तालिब अली तेली आहेत ते रिटर्न परतलेले आहेत आपल्या तंबूकडे. आता दुसरे फलंदाज जात आहेत शुभम रायसिंग. दिलीप तुझ्या ताईला घेऊन ये दवाखान्यात लवकर जा. तिचाच होता का? हा जा घेऊन ये मग मी जातो लगेच. पुढचं षटक घेऊन येत आहेत. सॉरी, 1 बॉल बाकी आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी पण अपील केलेली आहे आणि अपील नाकारली आहे. ओव्हर या ठिकाणी समाप्त झालेली आहे. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये 7 धावा. दोघी संघांना विनंती आहे की लवकरात लवकर सामना खरंच चालू करा. टाइमपास करू नका कारण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. आणि जर का प्रकाश कमी झाला तर बॉल दिसायला थोडा त्रास होऊ शकतो आणि मग नंतर या ठिकाणी बॅटिंग टीमला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. पूर्णपणे मिस झालेले आहेत आणि वाईडचा इशारा, पंचांचा इशारा वाईड. पियुष भाऊ थोडे आपल्या लाईन आणि लेंथनी भटकले आणि वाईड चेंडू या ठिकाणी केला त्यांनी. निखिल या ठिकाणी स्ट्रेट बॉल मारत असताना समोर आहे हरिदास पावरा, क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षक त्यांनी केलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन पियुष भाऊ, समोर आहे शुभम रायसिंग आणि उचलून मारलेला या ठिकाणी चेंडू आणि षटकार. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, पठ्ठ्याने षटकार मारलेला आहे. झुकेगा नहीं साला. पुन्हा एकदा उचलून मारलेला या ठिकाणी षटकार. खूप असा लंबा षटकार या ठिकाणी शुभम रायसिंग यांच्या बॅटीतून निघालेला आहे. पुढचा चेंडू घेऊन पियुष भाऊ तयार. समोर आहे शुभम रायसिंग आणि सोडलेला आहे बॉल आणि पंचांचा निर्णय वाईड.
वाईट आला वाईट. 3 बॉल झालेत ना. आणि या ठिकाणी सिंगल चोरण्याच्या प्रयत्नात पण मिसफील्ड झालेले आहे. हलकीशी आणि फंबल होत आहेत त्या ठिकाणी. फिल्डर क्षेत्ररक्षक या इथं रनआउट होऊ शकतात, पण थ्रो मध्ये थोडासा जर जोर राहिला असता तर नक्कीच रनआउट झाले असते. फलंदाज सेफ. आपल्या ओव्हरचा 5वा बॉल घेऊन पियुष भाऊ तयार. समोर शुभम रायसिंग. आखो टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी पूल केलेला आहे सीधा रोडावर. आता वाकड्या तिकड्या बाबडीचा हिरवा हिरवा पाला आणि पठ्याने षटकार मारला. झुकेगा नाही साला. क्या बात है रवी भाऊ. चला बिबट्या बाहेर निघा. या षटकाचा भर दुपारा शेवटचा चेंडू घेऊन दुसरी ओव्हर आहे ही. सेकंड ओव्हर आहे. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन या ठिकाणी नाही अजून. उत्कृष्ट अशी फलंदाजी या ठिकाणी शुभम रायसिंग यांच्याद्वारे आपल्याला पाहण्यात मिळत आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याच्या बेतात सोडलेला आहे बॉल आणि ओव्हरची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. सलग 12 वाजेपासून या ठिकाणी रवी भाऊ 2 ओव्हर पूर्ण झालेले आहेत. 30 रन आणि 1 गडी बाद. पाणीसाठी टाइमपास नका करू, तुम्हालाच त्रास होईल, कारण खरंच लाईट कमी कमी होत चालला आहे. धन्यवाद आणि दादा. मी माफी मागतो संघ मालकांची की मी बोलत आहे, पण तुम्हालाच प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळं. बॉलर आलेले आहे मोहम्मद अली. पुन्हा एकदा आपल्या कोठ्यातला दुसरा षटक घेऊन. समोर आहे निखिल. सलग 12 वाजेपासून या ठिकाणी रवी भाऊ कॉमेंट्री करत आहेत. अतिशय सुंदर अशी कॉमेंट्री ते आजच्या या सामन्यामध्ये आपण बघत असाल. भर दुपारपासून आज ते माईक आपला सोडू इच्छित नाही आहेत. अतिशय सुंदर अशी कॉमेंट्री. निर्धाव असा चेंडू या ठिकाणी मोहम्मद अलीचा आणि पुन्हा एकदा उचलून मारलेला आहे पंचांच्या डोक्यावर 4 रन. प्रताप विद्या मंदिराचे क्रीडा शिक्षक नरेंद्र महाजन सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जय हिंद क्रिकेट क्लबच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. अपील हलकीशी, पण अपील मध्ये तेवढा जोर नाही की पंचांचा विश्वास जिंकू शकतात. आणि पंचांचा निर्णय नॉट आउट. पुढचा चेंडू घेऊन मोहम्मद अली तयार. समोर आहे निखिल आणि ऑफ साइडला कट करण्याच्या बेतात मिस केला, पण पंचांचा निर्णय वाईड. थोडीशी दिशाहीन बॉलिंग या ठिकाणी आपण पाहत आहोत मोहम्मद यांच्या षटकात. पुढचा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू पूर्णपणे मिस झालेले आहेत निखिल. मला तरी नाही वाटत समाधान भाऊ की म्हणजे प्रत्येक बॉल हा षटकार मारण्यासाठी असतो, काही बॉल सन्मान देण्यासाठी देखील असतात. आणि स्ट्राईक रोटेट केलेलं हे कितीतरी बरं. रवी भाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्ट्राईक रोटेशन हा गेम असलाच पाहिजे. टीम सांघिक गेम म्हटला म्हणजे
एक एक रन या ठिकाणी फार महत्त्वाचा असतो. एक एक रन घेतल्यानंतर आपल्या संघासाठी तो एक एक रन फार महत्त्वाचा, आपल्या खेळासाठी एक विनिंग गेम ठरू शकतो, यात तीड मात्र शंका नाही. बिलकुल बिलकुल समाधान दादा, मी ॲग्री आहे तुमच्या म्हणण्यावर. आणि मागच्या चेंडूमध्ये उत्कृष्ट असा कव्हर ड्राईव्ह मारला या ठिकाणी निखिलने आणि चौकार प्राप्त केलेला आहे. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि अक्कू टप्प्याचा चेंडू उचलून मारलेला आहे. षटकार. पुन्हा एकदा वाकड्या तिकड्या बाबडीचा हिरवा हिरवा पाला, पठ्ठ्याने षटकार मारलेला आहे. झुकेगा नाही साला. स्कोर झालेला आहे 3 ओव्हर मध्ये 45 रन, 45 रन, 1 गडी बाद आणि 3 एक्स्ट्रा आहे या ठिकाणी. या षटकामध्ये पहिला बॉल डॉट, दुसरा चौका, तिसरा डॉट, चौथा वाईड, पाचवा डॉट, परत चौकार आणि षटकार, असे टोटल या षटकामध्ये 15 रन आलेले आहेत. हरिदास आपल्या कोट्यातला पहिला बॉल, उत्कृष्ट असा टप्पा त्या ठिकाणी त्यांनी मिळवलेला आहे आणि पूर्णपणे सन्मान देत लिव्ह केलेला आहे त्या बॉलला शुभम रायसिंग यांनी. स्टेप आउट करून मारलेला षटकार. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार. शुभम खेळत आहे आपल्या वैयक्तिक 8 चेंडूंमध्ये 26 धावा आणि निखिल खेळत आहे 10 चेंडूंमध्ये 21 धावा. शुभम यांनी मारलेले आहे 4 षटकार, निखिल यांनी मारलेले आहे 1 षटकार आणि 3 चौकार. पुढचा चेंडा खेळून हरिदास पुन्हा एकदा स्टेप आउट करून सरळ षटकार. काय होतं ते? रिंग रिंग रिंगा, बॉल गेला लंबा आणि खुश झाली रंभा. शुभम रायसिंग, द मॅन फ्रॉम चोपडा, आणि मिळाल्या 6 धावा. उत्कृष्ट असे फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट करून षटकार मारण्याच्या बेतामध्ये धर्माभाऊ यांच्या डोक्यावरनं चेंडू आणि दुसऱ्या रनसाठी निखिल उत्सुक होते, पण ओव्हर चेंज शुभम रायसिंग यांनी नकार दिला आणि मला तरी वाटतं की ते बरोबर होतं. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा, 1 गडी बाद आणि या षटकामध्ये 13 रन आलेले आहेत. पहिला चेंडू होता निर्धाव, दुसरा षटकार, तिसरा निर्धाव, चौथा षटकार, 5वा निर्धाव आणि सिंगल. जय हिंद क्रिकेट क्लब आयोजित चोपडा प्रीमियम लीग पर्व पहिलं अतिशय सुंदर व्यवस्थापन. बोललो जय हिंद 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा. अतिशय सुंदर असं व्यवस्थापन जय हिंद क्रिकेट क्लबच्या मेंबरांनी या ठिकाणी केलेलं आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण बघत आहात अतिशय सुंदर पद्धतीचे सांघिक सामने या ठिकाणी आपण बघतोय. पुढचा षटक घेऊन पियुष भाऊ तयार, समोर आहे शुभम रायसिंग आणि या ठिकाणी उचलून मारलेला आहे षटकार. छत्रपतींचा छावा मारतोय षटकार, मिळवतोय 6 धावा. दे धक्का. कृपा करून जे गुरं आहेत त्या गुरांना जवळच्या लोकांनी कृपा करून बाहेर काढावं, ही नम्र विनंती. प्रशांत सोनवणे दादा पुन्हा एकदा. हो 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 हो, तू चुकला मी फटकावला, याप्रमाणे कॅच सोडलेली आहे या ठिकाणी आणि मिळवल्या 6 धावा.
अतिशय असा सुंदर असा षटकार या ठिकाणी शुभम रायसिंग पुन्हा एकदा छत्रपतींचा छावा मारतोय, षटकार मिळवतोय 6 धावा आणि या ठिकाणी शुभम रायसिंग यांची 50 पूर्ण झालेली आहे. पहिलं अर्धशतक या ठिकाणी दुसरं अर्धशतक या ठिकाणी शुभम रायसिंग यांच्या बॅटीतून निघालेलं आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याच्या मारण्याच्या प्रयत्नात अपील केलेली आहे, पण पुन्हा एकदा तेच की अंपायरचा विश्वास या ठिकाणी पंचांचा विश्वास जिंकण्यासाठी थोडा उत्साह जास्त दाखवावा लागतो, पण अपील मध्ये उत्साह कमी. कृपा करून गुरांना बाहेर हाकला, गुरांना कृपा करून. जय हिंद क्रिकेट क्लबचे मेंबर जर असतील आजूबाजूला तिथं तर कृपा करून त्यांना बाहेर हाकलण्यात यावं. पुन्हा एकदा वाईड बॉल, अंपायरचा इशारा वाईड बॉल. अखो टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एकदा षटकार. मला तर वाटतं या षटकारामध्ये एअर हॉस्टेसची पप्पी घेऊन आलेला आहे हा चेंडू. स्कोर झालेला आहे 83 रन. ओ माय गॉड, ओ माय गॉड, या ठिकाणी सामना छक्का जिंकलेला आहे. अगदी अतिशय जवळ घेऊन आलेले आहेत शुभम रायसिंग. उत्कृष्ट असा एका ओव्हरमध्ये 5 षटकार मारलेले आहेत या ठिकाणी शुभम रायसिंग यांनी. जितकं त्यांचं कौतुक केलं गेलं तितकं कमी आहे आणि मात्र 18 चेंडूंमध्ये 63 धावा शुभम रायसिंग यांनी काढलेल्या आहेत. त्यामध्ये 60 धावा तर मात्र फक्त आणि फक्त षटकारांनीच केलेल्या आहेत त्यांनी. आणि 1 धाव पूर्ण या ठिकाणी. नाही ते वाचू द्या दादा, हे ना मला समजणार. ते वाचू द्या, ते द्या ना, चिठ्ठी द्या ना तुम्ही. आणि या ठिकाणी षटकार आणि ओव्हर संपलेली आहे, ते द्या ना. मॅचच संपलेली आहे या ठिकाणी. मी तुम्हाला थोडक्यामध्ये जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा सगळ्या लाईनीतच यावे, लाईनीत यायचं लाईन मध्ये या ठिकाणी स्पीच मध्ये आपला ग्राउंड मध्ये जायचं आहे. जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा आयोजित जी आपली CPL आहे, चोपडा प्रीमियर लीग पर्व पहिलं, त्यामध्ये आपल्याला लाभलेले स्पॉन्सर असे आहेत: मोरेश्वर हॉस्पिटल दादासो डॉक्टर सागर पाटील, हरताळकर हॉस्पिटल दादासो डॉक्टर अमित हरताळकर, NS सय्यद कन्स्ट्रक्शन श्री साबिर सय्यद, राजमुद्रा वॉरियर्स भाऊसाहेब दिनेश चौधरी, नवनाथ ऑप्टिकल श्री सागर चौधरी, श्री कार्तिक फुटवेअर श्री महेंद्र पाटील, सातपुडा योद्धा दादासो डॉक्टर अमित तडवी, KK वॉरियर्स मगन आप्पा, भालेराव क्लब श्री ईश्वर सोनोने आणि श्री सुनील भालेराव, श्रद्धा डिजिटल भाऊसो श्री मनोज कोष्टी आणि साईबाबा हॉस्पिटल दादासो डॉक्टर सचिन काटे, मालती हॉस्पिटल डॉक्टर आनंद पाटील, डॉक्टर हेमंत पाटील, अरुणबा 11 संकेत हॉटेल श्री अरुण पाटील, DD फायटर्स अडावत श्री दिनकरराव पंडितराव देशमुख, कृष्णा केला सप्लायर्स दादासो ज्ञानेश्वर बी पाटील आणि एव्हरग्रीन CC सांगवी शिरपूर इरफान भाई आणि पियुष भाई, कनुश्री सुपर किंग्स श्री गोपाल शिंपी दादा आणि मोरनी हाऊस दादासो श्री अशोक पाटील, जुगल मेडिकल श्री जुगल दादा पाटील.
NS सय्यद टीमचे संजय पाटील सॉरी शुभम रायसिंग यांनी स्टेजकडे यायचं आहे. 19 बॉलमध्ये त्यांनी 11 षटकार या ठिकाणी लगावलेले आहेत. सामनावीर पुरस्कार या ठिकाणी त्यांनी घ्यायचा आहे. आयोजकांना विनंती करतो आणि त्यांचं स्वागत करायचं आहे. शुभम रायसिंग येथील समोर सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी आणि त्याचबरोबर निखिल धनगर सुद्धा येथील मागच्या मॅचचे सामनावीर. निखिल भाऊ उत्कृष्ट अशी खेळी या ठिकाणी. हॅलो इंटरव्ह्यू शुभम रायसिंग, 1 मिनिट. आज तू ज्या पद्धतीने खेळलास 19 बॉलमध्ये 11 षटकार. शुभम रायसिंग यांनी 11 षटकार मारलेले आहेत या मॅच मध्ये. या तर मी त्यांना विचारू इच्छितो की शुभम रायसिंग, जेव्हा तुम्ही बॅटिंग करत होते तेव्हा तुम्हाला फेमेक्स बॉलच दिसत होता का फुटबॉल दिसत होता? प्लास्टिक बॉल. तुम्हाला कसं वाटलं फेमेक्स बॉलने या ठिकाणी इतके षटकार मारले? तुम्ही 11 षटकार मारले, तर तुम्हाला कसं वाटलं की बॉल चांगला आहे की कसं आहे? तुम्ही वैयक्तिक तुमचं मत मांडू शकतात. मी कंटिन्यू फेमेक्स बॉलनेच खेळतो. फेमेक्स बॉल हा एक नंबर आहे.